नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यभरातील बचत गटांना आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचे उद्दिष्ट असून प्रथम प्रायोगिक तत्वावर राज्यातील 10 जिल्ह्यात 10 उमेद मॉल उभारले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली। सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्च पर्यंत त्यांची संख्या 25 लाखापर्यंत नेली जाईल असेही फडणवीस यांनी जाहीर केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने चर्चेत आहेत। विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उत्तम जानकर यांनी अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे। यावरून त्यांनी आंदोलनाचा इशारा देत आमदारकी सोडण्याची तयारीही दर्शवली होती। उत्तम जानकर यांच्याकडून सातत्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे। त्यातच आता उत्तम जानकर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला। दिल्लीत त्यांनी महादजी शिंदेंच्या नावाने असलेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। साहित्य संमेलनात घडलेल्या या सत्कार सोहळ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून शरद पवारांवर टीका केली आहे। शरद पवार यांनी दिल्ली एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र तोडणाऱ्या अमित शाह यांचा सत्कार केला अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे। कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील भुयेवाडीतील एका तरुणीच्या प्रेमात पडून लग्न करणं हे एका तरुणाला फारच महागात पडलं। त्याचा जीव जाता जाता राहिला। सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून मुलीने एका मुलासोबत आंतरजातीय विवाह केला। मात्र याच रागातून संतापलेल्या वडिलांनी रविवारी जावयाचं अपहरण करून बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी संयुक्त तपास केला आहे आणि अपहरण झालेला तरुण याची मंगळवारी अखेर सुटका केली। या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सासऱ्यासह तिघांना अटक केली असून उर्वरित 4 संशयितांचा शोध सुरू आहे। गंगापूर रोडवर एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिला मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली आहे। गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार काल 11 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडला असून संशयिताच्या विरोधात नाशिकच्या सरकारवडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवीन किराणा मार्केटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। किराणा मार्केटमध्ये एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका वयोवृद्ध चहा विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। रामदास श्रीराम रत्नाडे असं वयोवृद्ध इसमाचं नाव असून ते चहा देण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे। नागपूरच्या कन्हान येथील पटेल नगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या पटेल नगरच्या 6 महिला वारंवार अयोध्या, मथुरा, गोरखपूर आणि वाराणसीला जात होत्या। लोकांची फसवणूक करून त्यांचे सोने चांदी लुटत होता। पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी या टोळीला पकडण्याचा सापळा रचून या टोळीला जेरबंद केला आहे। या गँगची सदस्य देशातील प्रमुख धर्मस्थळांच्या ठिकाणी जायचे, तेथे जाऊन चोरी करायचे। या टोळीत 6 महिला होत्या। सोलापुरातील एका संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उद्योजक प्रदीप शिंगवीसह रेखा गुप्ता आणि शीलवंती बिराजदार अशी त्यांची नावे आहेत। तर या प्रकरणातील पीडित महिलेने विरोधात सुद्धा 1 कोटी रुपयांची खंडणी मागल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या सुदर्शन घुले याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सीआयडीने सुदर्शन घुले याची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने केवळ 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली। त्यामुळे आता 14 फेब्रुवारीला सुदर्शन घुले याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाईल। खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याला केज न्यायालयातील हजर करण्यात आले आहे। त्याच्यावर आवदा एनर्जी पवन चक्की प्रकल्प चालकाकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या वेळी परळी शहरातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता।
या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिलसह एकूण 7 लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तब्बल 82 दिवसांनी पोलिसांना जाग आली असून त्यांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। राजेश साहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल झाला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।